गुड मॉर्निंग सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तसं तर आपला युनिट टेस्ट फर्स्टचा सिलेबस संपलेला आहे, तरीसुद्धा आपल्याला पुढच्या टर्ममध्ये जास्त सिलेबस असल्यामुळे हा पुढचा पाठ घ्यायचा आहे. जरी हा पाठ तुम्हाला या युनिट टेस्टमध्ये दिलेला नसेल तरी याचं पुन्हा पुन्हा रिव्हिजन तुम्ही जेव्हा हा पाठ टाकलेला असेल मंडे टेस्टला किंवा युनिट टेस्टला, तेव्हा तुम्ही या लिंकचा वापर करून तो पाहू शकतात. तर आज आपल्याला तिसऱ्या पाठाचा अभ्यास करायचा आहे आणि आपल्या तिसऱ्या पाठाचं नाव आहे धार्मिक समन्वय. की आपल्या भारतामध्ये जे धर्म आहेत ते धर्म एकोप्याने कसे राहतात, म्हणजे मध्ययुगात पण तसेच होते का, किंवा धर्मामध्ये एकता निर्माण करण्याचं काम कोणी कोणी केलं, त्याचा अभ्यास आपल्याला या पाठामध्ये बघायचा आहे. चला मग आपण आपल्या या पाठाला सुरुवात करूया. तर आपल्या या तिसऱ्या पाठाचं नाव आहे धार्मिक समन्वय. सुरुवातीला प्रस्तावना पाहू. प्रस्तावनामध्ये असं लिहिलेलं आहे की भारतीय संविधानाने सर्व धर्मसमभावाचे तत्त्व स्वीकारलेले आहे. जर भारतीय समाजाचा विचार केला तर भारत हा भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा प्रदेश आहे, खूप मोठा प्रदेश. आणि आपल्या भारतामध्ये विविध भाषा आणि विविध धर्म आपल्याला दिसून येतात. भरपूर भाषा आहेत आणि भरपूर धर्म आहेत. मग भरपूर धर्म असल्यामुळे भारतीय संविधान जेव्हा तयार झालं, जेव्हा राज्यघटना तयार झाली, त्या राज्यघटनेमध्ये उल्लेख केला की सर्व धर्म समभाव, म्हणजेच भारतमध्ये कोणत्याही प्रकारच्या धर्माला महत्त्वाचं स्थान नाही. म्हणजे सर्व धर्मांना समानतेची वागणूक आपल्या भारतामध्ये दिली जात होती. मग अशी वागणूक पूर्वी पण दिली जात होती का? तर पुढचा मुद्दा आहे, लिहिलेला आहे की मध्ययुगात सुद्धा धार्मिक समन्वयाचे प्रयत्न झाले. जेव्हा मध्ययुगा होता, आता मध्ययुग म्हणजे आपल्याला सातवीमध्ये मध्ययुगाचाच अभ्यास करायचा आहे. इसवी सन 9व्या शतकापासून तर इसवी सन 18व्या शतकाच्या शेवटपर्यंतचा कालावधी. मग त्या कालावधीमध्ये सुद्धा धार्मिक समन्वयाचे, धर्मांमध्ये एकता निर्माण करण्याचे प्रयत्न झाले होते. मग अशा अनेक घटना झाल्या किंवा अशा अनेक लोकांनी धर्मांमध्ये समन्वय आणण्याचा प्रयत्न केला. मग कोणी कोणी केला? तर आपल्याला या पाठामध्ये 3 चळवळींचा अभ्यास बघायचा आहे. एक आहे भक्ती चळवळ, की त्यांनी धार्मिक समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न केला, धर्मांमध्ये एकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दुसरा आहे शीख धर्म, त्याच्यामध्ये आपल्याला गुरु नानक यांचा अभ्यास पाहायचा आहे. आणि तिसरा आहे सुफी पंथ, हा इस्लाम धर्मामधला एक पंथ आहे. या 3 चळवळींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. परत एकदा, भक्ती चळवळ, शीख धर्म व सुफी पंथ यांचे आपल्या समाजात एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. म्हणजे आपल्या समाजामध्ये धार्मिक समन्वय घडून आणण्यासाठी या 3 गोष्टींनी खूप महत्त्वाचं काम केलेलं दिसून येतं. म्हणून या 3 गोष्टींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. इथे असं म्हटलेलं आहे की भारतात सुरुवातीला कर्मकांड आणि ब्रह्मज्ञान यांच्यावर विशेष भर होता. म्हणजेच प्राचीन कालावधीचा जर विचार केला तर भारतामध्ये कर्मकांड केलं जायचं. म्हणजेच काय, की देवाच्या नावाने किंवा परमेश्वराच्या नावाने प्राणी मात्र्यांची हत्या करणे, ह्या गोष्टी केल्या जात होत्या. किंवा ब्रह्मज्ञान म्हणजेच लोकांना लुबाडायचं, लोकांना फसवायचं, अशा अनेक गोष्टींवर विशेष भर होता सुरुवातीच्या काळात, म्हणजे प्राचीन कालावधीमध्ये. पण नंतर हळूहळू ह्या गोष्टी मागे पडू लागल्या. म्हणजे जेव्हा मध्ययुगाला सुरुवात झाली तेव्हा कर्मकांड आणि ब्रह्मज्ञान मागे पडलं आणि मग भक्ती मार्गाला महत्त्व आले. कर्मकांड आणि ब्रह्मज्ञान हे हळूहळू मागे पडू लागलं. प्रारंभीच्या काळात जे सुरुवातीच्या कालावधीमध्ये होतं ते हळूहळू मागे पडू लागलं आणि मग भक्ती मार्गाला सुरुवात होऊ लागली. मग हा जो भक्ती मार्ग आहे, अगोदर प्राचीन कालावधीचा जर विचार केला तर कर्मकांड किंवा थोडंफार जर भक्ती मार्ग बी असेल तर अगोदर फक्त एकच भाषेमध्ये त्या ठिकाणी तो भक्ती मार्ग सांगितला जात होता. किंवा धार्मिक समन्वय घडवून आणण्यासाठी फक्त एकच भाषेचा, म्हणजे लोक त्या ठिकाणी एकत्र येत नव्हती. कारण त्यावेळेस जे ज्ञान दिलं जायचं ते फक्त एकच भाषेमध्ये, म्हणजे संस्कृत भाषेमध्ये, आणि ती इतर लोकांना समजत नसेल, म्हणून त्यावेळेस धार्मिक समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात नव्हता. परंतु भारतातील वेगवेगळ्या प्रांतांमध्ये स्थानिक परिस्थितीला अनुसरून भक्तिपंथाने वेगवेगळे आविष्कार आपल्याला आढळून येतात. मग मध्ययुगीन कालावधीमध्ये काय झालं की वेगवेगळ्या प्रांतामध्ये
स्थानिक परिस्थितीला अनुसरून आता वेगवेगळे प्रांत होती. मग आता मराठ्यांचा प्रांत असेल म्हैसूरचा, त्या ठिकाणी वेगवेगळ्या भाषा होत्या. मग या सगळ्या गोष्टींना अनुसरून त्या ठिकाणी आविष्कार घडून आणले. म्हणजे त्या त्या ठिकाणी त्या त्या प्रांतांमध्ये त्या त्या भाषेमध्ये त्या ठिकाणी धार्मिक समन्वय घडून आणण्याचा प्रयत्न झाला. अगोदर काय केलं, भक्तिपंथाने त्या ठिकाणी एकत्र आले. म्हणजेच काय केलं की भक्ती मार्गाने त्या लोकांना एकत्र आणलं आणि नंतर मग त्या मार्गाद्वारे धार्मिक समन्वय घडून आणण्याचा प्रयत्न केला. मग या ज्या पंथ होते, म्हणजे जसं भक्ती चळवळ आहे, सुफी पंथ आहे, शीख धर्म आहे, या पंथांनी संस्कृत भाषेऐवजी सर्वसामान्यांच्या या पंथाने अवलंब केला, सर्वसामान्य भाषांचा. म्हणजे अगोदर फक्त संस्कृत भाषांचा अवलंब केला होता. ती संस्कृत भाषा इतर लोकांना समजत नसेल. पण नंतर हळूहळू काय होऊ लागलं की ज्या ज्या प्रांतामध्ये जी जी भाषा बोलली जात होती त्या त्या भाषेद्वारे त्या ठिकाणी धार्मिक समन्वय घडवून आणण्याचा, म्हणजेच भक्ती मार्गाचा प्रसार केला. मग सर्व लोकांना ती भाषा कळत होती, मग एकत्र येत होते. मग एकत्र आल्यानंतर मग धार्मिक समन्वय, हिंदू, मुस्लिम, शीख, जे काही इतर धर्म असतील ते इतर धर्माचे लोक त्या ठिकाणी एकत्र येऊ लागले. म्हणजे संस्कृत भाषेऐवजी सर्वसामान्यांच्या भाषांचा अवलंब त्या ठिकाणी केला जाऊ लागला. अशा प्रादेशिक भाषांच्या विकासासाठी या धार्मिक चळवळीचा मोठा हातभार लागला. मग त्याचा फायदा असा झाला की अगोदर फक्त संस्कृत भाषेचा विकास झाला होता, परंतु धार्मिक समन्वयामुळे किंवा धार्मिक चळवळीमुळे वेगवेगळ्या भाषांचाही विकास होऊ लागला. कारण की ही जी भक्ती चळवळ होती किंवा शीख धर्माची किंवा सुफी पंथाची ही चळवळ वेगवेगळ्या भाषांमध्ये त्या ठिकाणी मांडली जाऊ लागली, म्हणून इतर भाषांचाही विकास झाला. तर अशा प्रकारे आपल्याला ही प्रस्तावना होती आणि या प्रस्तावनेमध्ये आपल्याला 3 गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. एक आहे भक्ती चळवळ, दुसरं आहे शीख धर्म. शीख धर्मामध्ये फक्त गुरु नानकांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तसंच महानुभव पंथाचा पण अभ्यास आपल्याला थोडक्यात करायचा आहे आणि सुफी पंथ यांचाही अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर आपण आता आपल्या पाठाला सुरुवात करूया आणि आपल्या पाठाचं नाव आहे धार्मिक चळवळ. तर पहिली चळवळ आहे भक्ती चळवळ. या तासिकेमध्ये आपल्याला भक्ती चळवळीचाच अभ्यास पाहायचा आहे. भक्ती चळवळीचा जर विचार केला तर या भक्ती चळवळीचा उगम आपल्याला दक्षिण भारतामध्ये दिसून येतो. हे बघा, हा भारताचा दक्षिणेकडचा भाग आहे. या दक्षिण भारतामध्ये भक्ती चळवळीचा उगम झालेला आहे, तसं मानण्यात आलेलं आहे. मग या भक्ती चळवळीमध्ये 2 चळवळीचा उदय झाला. याच्यामध्ये पहिली चळवळ होती नायनार आणि दुसरी होती अडवार. अशा 2 चळवळींचा उदय या दक्षिण भारतामध्ये झाला भक्ती चळवळींमध्ये. तर कोणकोणते? नायनार व अडवार. नंतर नायनार आणि अडवार यांचा अर्थ काय होतो? तर नायनार भक्ती चळवळीमध्ये शिवभक्त किंवा शंकराचे भक्त होते. नायनार म्हणजेच काय? तर शिवभक्त किंवा शंकराचे भक्त. आणि अडवार म्हणजेच काय? विष्णूचे भक्त. परत एकदा, नायनार म्हणजे शिवभक्त किंवा शंकराचे भक्त आणि अडवार म्हणजे काय? तर विष्णूचे भक्त. असे हे 2 त्या ठिकाणी चळवळी उदयास आल्या, नायनार व अडवार. मग काय झालं तर या चळवळींमध्ये शिव आणि विष्णू एकच आहे असं मानण्यात आलेलं आहे. शिव आणि विष्णू एकच आहे असं मानण्यात आलं. म्हणून अर्धी शिवाची व अर्धी विष्णूची अशी मूर्ती त्या ठिकाणी स्थापण्यात आली. आता आपण इथे पाहू शकतो, तर अर्धी मूर्ती ही शिवाची आहे आणि अर्धी मूर्ती ही विष्णू देवाची आहे. अर्धी शिवाची व अर्धा भाग विष्णूचा अशा या मूर्तीला हरिहर मूर्ती त्या ठिकाणी म्हणतात. मग हरिहर मूर्ती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निर्माण करण्यात आल्या. मग याचा अर्थ असा की जर देवच एक असतील तर मग आपले धर्म जे आहेत ते धर्मसुद्धा एक आहेत. म्हणजे समानतेची वागणूक त्या ठिकाणी दिलेली आपल्याला दिसून येते. जरी अडवार हे विष्णू भक्त होते आणि नायनार हे शिवभक्त होते, तरी त्यांचं असं म्हणणं होतं की शिव आणि विष्णू हे एकच आहेत. म्हणून त्यांनी काय केलं तर अर्धी शिवाची आणि अर्धी विष्णूची मूर्ती एकत्र केली. अशा मूर्तीला हरिहर मूर्ती असे म्हणतात. विचारलं जातं हरिहर मूर्ती असं म्हणतात. मग अशा मूर्त्या खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी निर्माण करण्यात आल्या. मग या चळवळींमध्ये काय झालं
की या चळवळींमध्ये सर्व धर्माचे लोक एकत्र येऊ लागले, वेगवेगळ्या समाजाचे लोक एकत्र येऊ लागले आणि या चळवळीने काही आपल्याला शिकवण दिलेल्या दिसून येतात. जसं की ईश्वर प्रेम, माणुसकी, भूतदया. भूतदया म्हणजे प्राण्यांवर प्रेम करा, प्राण्यांची हत्या न करता त्यांच्यावर प्रेम करावे, याला म्हणतात भूतदया. प्रेम व माया ह्या भक्ती चळवळीच्या शिकवणी आहेत. भक्ती चळवळीच्या शिकवणी कोणत्या तर तुम्हाला विचारलं जाईल तर त्याच्यामध्ये ईश्वर प्रेम, माणुसकी, भूतदया, करुणा म्हणजेच प्रेम व माया या त्या ठिकाणी शिकवण आपल्याला दिसून येतात. मग या भक्ती चळवळीचा प्रसार कोणी केला किंवा दक्षिण भारतामध्ये भक्ती चळवळ कोणी घडवून आणली, तर या ठिकाणी परत आपण पाहूया काही मुद्दे. दक्षिण भारतामध्ये त्याचा उगम झालेला आहे. नायनार व अडवार या भक्ती चळवळीचा उदय. नायनार याचा अर्थ होतो शिवभक्त आणि अडवार होतो विष्णू भक्त. हरिहर ही मूर्ती मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्यात आली. मग हरिहर मूर्ती कशी होती तर अर्धी मूर्ती होती शिवाची आणि अर्धी मूर्ती होती विष्णूची. नंतर या भक्ती चळवळीने आपल्याला कोणकोणत्या शिकवण दिल्या तर ईश्वर प्रेम, माणुसकी, भूतदया, करुणा, प्रेम किंवा माया अशा आपल्याला त्या ठिकाणी शिकवणी दिलेल्या दिसून येतात. मग या चळवळीचा पाया दक्षिण भारतामध्ये कोणी आणला तर इथे दिलेले रामानुज यांनी या चळवळीचा पाया भक्कम केला. तर दक्षिण भारतामध्ये रामानुज यांनी, इथे दिलेलं आहे रामानुज यांचं चित्र. तर रामानुज यांनी दक्षिण भारतामध्ये भक्ती चळवळचा उदय घडवून आणला, तर त्याचा पाया भक्कम केला आणि त्यांनी एक शिकवण दिली की ईश्वर हा सर्वांसाठी एकच आहे. ईश्वर कधीही आपल्यामध्ये भेदभाव करत नाही असे त्यांनी आपल्या लोकांना सांगितले. तर असं उत्तर भारतात सुद्धा रामानुजांच्या शिकवणीचा मोठा प्रभाव होता. त्यांनी असं म्हटलं होतं की ईश्वर आपल्या भक्तांमध्ये कधीही भेदभाव करत नाही, ईश्वर सर्वां. तर अशा प्रकारे रामानुजांनी दक्षिण भारतात आणि उत्तर भारतामध्ये या भक्ती चळवळीची शिकवणीचा मोठा प्रभाव पडलेला दिसून येतो. उत्तर भारतामध्ये संत रामानंद यांनी सुद्धा भक्ती मार्गाचे महत्त्व सांगितलेले दिसून येतं. आता पुढचे एक विख्यात संत होते ते म्हणजेच संत कबीर. हे भक्ती चळवळीमधले विख्यात संत होते. एका वाक्यात उत्तर द्या, रिकामी जागा वगैरे विचारली जाईल की भक्ती चळवळीमधले विख्यात संत कोणते, तर भक्ती चळवळीमधले विख्यात संत आहेत संत कबीर. संत कबीर यांनी कोणत्या कोणत्या गोष्टींना विरोध केला, त्याच्यामध्ये आहे तीर्थयात्रा, म्हणजे देवाला प्राप्त करण्यासाठी किंवा देव मिळवण्यासाठी अनेक लोक यात्रा करतात, तीर्थाला जातात, मग त्याला त्यांनी विरोध केला. उपवास करतात, देवाच्या नावाने उपवास करणे, व्रतवैकल्य करणे, मूर्तीपूजा करणे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीला त्यांनी कधीही मानले नाही, त्यांनी विरोध केला, त्यांनी महत्त्व दिले नाही. त्यांनी असं म्हटलं की जर तुम्हाला ईश्वर मानायचा आहे तर ईश्वर म्हणजे सत्य, सत्यालाच ईश्वर माना असं त्यांनी म्हटलं. सर्व मानव एक आहेत अशी त्यांची शिकवण होती. जर तुम्हाला ईश्वर मानायचं असेल तर सत्यालाच ईश्वर मानायचं आणि सर्व मानव हे एकच आहेत अशी त्यांनी आपल्या लोकांना शिकवण दिलेली दिसून येते. पुढे बघू शकतात की संत कबीर यांनी जातीभेद, पंथभेद, धर्मभेद, भरपूर जाती आहेत, आताही जाती आहेत आणि मध्ययुगात पण पंथ भरपूर आहेत. जसं महानुभव पंथ आहे, वैष्णव पंथ, नाग पंथ, हे तर आपले हिंदू धर्मातले पंथ आहेत, मुस्लिम धर्मामध्ये आहेत, अशा अनेक धर्मांमध्ये पंथ आहेत आणि धर्मभेद त्यांनी कधीही मानला नाही, कधीही मानला नाही. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये ऐक्य साधण्याचा प्रयत्न केला. हिंदू आणि मुस्लिम हे एकच आहेत, ते मानवच आहेत असं त्यांनी म्हटलं. त्यांनी काय केलं की हिंदू व मुस्लिम या धर्मामध्ये जे कट्टर लोक होते, तर हिंदू व मुस्लिम या धर्मामधल्या कट्टर लोकांना त्यांनी कडक शब्दात टीका केली. असे होते हे संत कबीर. त्यांनी खूप टीका केली त्या लोकांवर. जर कधी कोणी कट्टर असेल हिंदू धर्मातला, इतर धर्मांना तो नाव ठेवत असेल किंवा इतर धर्मांना तो दोष देत असेल,
तर अशा लोकांना त्यांनी कडक शब्दामध्ये सुनावलं, टीका केली. इथे आपण पाहू शकतात संत कबीर यांची माहिती. भक्ती चळवळीतील एक विख्यात संत होते. त्यांनी तीर्थक्षेत्र, व्रत, मृत्यूपूजा यांना कधीही महत्त्व दिलं नाही. त्यांनी कोणाला ईश्वर मानले? तर सत्याला ईश्वर मानले. जातीभेद, पंथभेद, धर्मभेद कधीही त्यांनी मानले नाही. हिंदू मुस्लिममध्ये ऐक्य साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि हिंदू आणि मुस्लिममध्ये जे कट्टर लोक होते त्यांना कडक शब्दामध्ये त्यांनी फटकारलेले आपल्याला दिसून येतं. तर असे होते हे संत कबीर. पुढचे आहेत चैतन्य महाप्रभू. तर भक्ती चळवळीमधले हे जे चैतन्य महाप्रभू आहेत यांनी बंगाल प्रांतामध्ये कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगितलेले दिसून येते. तर हे कृष्णाचे भक्त होते आणि कृष्ण भक्तीचे महत्त्व या चैतन्य महाप्रभू यांनी बंगालमध्ये सांगितले किंवा बंगालमध्ये भक्ती चळवळीचा त्यांनी प्रसार केलेला दिसून येतो. नंतर चैतन्य महाप्रभू यांनी कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगितलेले बंगाल प्रांतात. त्यांच्या उपदेशामुळे लोकांनी जातीपंथाचे बंधने ओलांडून भक्ती चळवळीत सहभागी झाले. म्हणजे प्राचीन कालावधीमध्ये जे लोक होते ते जातीपंथाला खूप मानायचे, त्याच्यामध्ये गुंतलेले होते, परंतु त्यांनी जातीपंथ बंधने ओलांडले आणि भक्ती चळवळीमध्ये त्यांच्या प्रभावाने शंकरदेव यांनी आसाममध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार केला. तर चैतन्य प्रभू यांचा प्रभावामुळे काय झालं की हे जे शंकरदेव आहेत या शंकरदेवांनी आसाममध्ये कृष्ण भक्तीचा म्हणजे भक्ती चळवळीचा प्रारंभ केलेला दिसून येतो. तर चैतन्य महाप्रभू यांच्या प्रभावामुळे ते शक्य झाले. पुढचं आहेत नरसी मेहता. आता नरसी मेहताचा जर विचार केला तर नरसी मेहता यांनी गुजरातमध्ये वैष्णव संत होऊन गेलेले आहेत. नरसी मेहता हे गुजरातमधले वैष्णव संत होते आणि त्यांनी गुजरातमध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार केला. ते निस्सम कृष्ण भक्त होते. कृष्णाचे ते खूप भक्त होते, निस्सम कृष्ण भक्त होते. त्यांनी समतेचा संदेश दिलेला आहे गुजरातमध्ये. आणि या संदेशामुळे काय झालं किंवा नरसी मेहता यांच्या कार्यामुळे काय झालं की त्या नरसी मेहता यांना गुजराती भाषेचे आद्य कवी मानलेलं आहे. गुजराती भाषेचे आद्य कवी कोण? तर गुजराती भाषेचे आद्य कवी नरसी मेहता हे त्या ठिकाणी सांगतात. तुम्हाला एका वाक्यात उत्तर द्यामध्ये विचारले जाईल की गुजराती भाषेचे आद्य कवी कोण? तर नरसी मेहता हे गुजराती भाषेचे आद्य कवी आहेत. तर इथे माहिती दिलेली आहे. संत नरसी मेहता गुजरात वैष्णव संत होते. ते निस्सम कृष्ण भक्त होते. समतेचा त्यांनी संदेश दिला म्हणून त्यांना गुजराती भाषेचे आद्य कवी मानतात. तर भक्ती चळवळीमधल्या एक पुढचे संत आहेत अतिशय विख्यात. यांचे खूप अभंग वगैरे तुम्ही ऐकले असतील, वाचले असतील. त्या म्हणजे संत मीराबाई. संत मीराबाई यांचा जो जन्म आहे हा राजस्थानमध्ये झालेला आहे. संत मीराबाई यांनी मेवाडच्या राजघराण्यामध्ये त्या एक सदस्य होत्या. परंतु मेवाडच्या राजघराण्याचा त्यांनी सुखाचा त्याग केला आणि सुखाचा त्याग करून त्यांनी त्या ठिकाणी कृष्ण भक्तीमध्ये तल्लीन झाल्या. म्हणजेच भक्ती चळवळीमधल्या ह्या सुद्धा अतिशय प्रसिद्ध असे संत होते संत मीराबाई. तर ते लहानपणापासूनच कृष्ण भक्तीमध्ये तल्लीन होऊन जात होते. त्यांनी राजस्थानी व गुजराती भाषांमध्ये भक्ती रचना केलेल्या दिसून येतात. ते राजस्थानमधल्या मेवाड घराण्याच्या एक सदस्य होत्या, परंतु त्या मेवाड घराण्याचा सर्व सुखाचा समृद्धीचा त्यांनी त्याग केला आणि मग ते संत झाले. तर त्यांनी 2 भाषांमध्ये लिखाण केलं, एक गुजराती आणि एक राजस्थानी. भक्ती रचना केलेल्या दिसून येतात. त्यांच्या भक्ती रचना मीराबाई की पद्मावली यामध्ये आपल्याला दिसून येतात. आणि मीराबाई की पद्मावली यामध्ये भक्ती, सहिष्णुता व मानवता यांचा संदेश त्यांनी दिलेला दिसून येतं.
कोणाकोणाचा? भक्ती, सहिष्णुता आणि मानवता यांचा संदेश मीराबाई की पद्मावली यांच्यामध्ये पाहायला आपल्याला मिळतं. इथे संत मीराबाई यांची माहिती दिलेली आहे. त्या मेवाड राजघराण्यातील सुखाचा त्याग त्यांनी केला होता. राजस्थानी गुजराती भाषेमध्ये त्यांनी भक्ती रचना केल्या होत्या आणि त्यांनी कृष्ण भक्तीच्या महिमा सांगितल्या होत्या. त्या कृष्णाच्या खूप भक्त होत्या. नंतर असेच एक व्यक्ती होऊन गेले, ते म्हणजे संत रोहिदास. संत रोहिदास यांचा जन्म वाराणसी जवळील गोवर्धनपूर या ठिकाणी झाला आणि त्यांचा जन्म त्या ठिकाणी विविध जाती त्यावेळेस मानल्या जात होत्या. त्याच्यामध्ये शूद्र जात होती म्हणजे चांभार जात. त्या चांभार जातीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांच्या शिकवणीमुळे ते संत झालेले आहेत. संत रोहिदास यांनी समता व मानवता यांना खूप महत्त्व दिलेले दिसून येतं. संदेश दिलेला त्यांनी दिसून येतो. संत रोहिदास यानंतर अजून एक महाराष्ट्रामध्ये संत होऊन गेलेले, त्यांचं नाव आहे संत सेना. हे महाराष्ट्रातले संत आहेत. यांनी सुद्धा भक्ती चळवळीची महिमा त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पसरवलेली दिसून येते. नंतर हिंदी साहित्यामध्ये एक महाकवी होऊन गेलेले आहेत, त्यांचं नाव आहे सूरदास. ते हिंदी साहित्यामधील महाकवी सूरदास यांनी एक काव्य लिहिलेलं आहे आणि त्या काव्याचं नाव आहे सूरसागर. हे विचारलं जाईल, दौड्या लावायला एका वाक्यात तर त्याला विचारलं जाईल की सूरदास यांनी कोणतं महाकाव्य लिहिलेलं आहे. तर सूरदास यांनी महाकाव्य लिहिलेलं आहे सूरसागर. तर त्यांचा जो विषय होता सूरसागर यांचा, तो कृष्ण भक्तीचाच होता. अगदी त्याचप्रमाणे एक मुस्लिम समाजामध्ये सुद्धा एक संत होऊन गेलेले आहेत की त्यांनी कृष्ण गीते लिहिलेले आहेत आणि त्यांची कृष्ण गीते अतिशय रसाळ आहेत. असे जे व्यक्ती जे मुस्लिम असून सुद्धा त्यांनी कृष्ण भक्तीचा सांगितलेलं आहे ते म्हणजे रसखान. यांची जी कृष्ण गीते आहेत हे अतिशय रसाळ आपल्याला दिसून येतात. नंतर संत तुलसीदास. संत तुलसीदास यांचं एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये रामभक्तीचा सुंदर आविष्कार दिलेला आहे. म्हणजे राम, सीता, लक्ष्मण यांच्या कथा त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. तर संत तुलसीदास यांचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं नाव आहे श्री रामचरितमानस. संत तुलसीदास यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये रामभक्तीचा सुंदर आविष्कार झालेला आपल्याला दिसून येतो. तर पुढचे प्रसिद्ध संत होऊन गेलेले आहेत की ज्यांनी लिंगायत विचारधारेचा प्रसार केलेला आहे, ते म्हणजेच संत बसवेश्वर. संत बसवेश्वर यांनी कर्नाटकामध्ये लिंगायत विचारधारेचा प्रसार केला. लिंगायत म्हणजेच काय की शंकराचे महत्त्व सांगणारे. कोणी कृष्णाचे महत्त्व सांगत होते, कोणी शंकराचं, कोणी विष्णूचे. जसं नायनार अडवार पाहिला आपण, अगदी त्याचप्रमाणे बसवेश्वर यांनी सुद्धा कर्नाटकमध्ये लिंगायत विचारधारेचा प्रसार केलेला आहे. तर संत बसवेश्वर यांची काही माहिती दिलेली आहे, व्यवस्थित बघा. कर्नाटकमध्ये लिंगायत विचारधारेचा प्रसार त्यांनी केलेला आहे. जातीभेदाला त्यांनी विरोध केलेला आहे. म्हणजे ते जातींमध्ये भेदभाव कधीच करत नव्हते. ते तुम्हाला पुढच्या चित्रांमध्ये दाखवलंच आहे की जातींमध्ये भेदभाव कसं नाही का करत नव्हते. त्यांनी श्रमाचं महत्त्व सांगितलेलं आहे. श्रम करा, कार्य करा. त्यांचं एक प्रसिद्ध असं वचन आहे, काय कवे कैलास. काय कवे कैलास याचा अर्थ होतो श्रम हेच कैलास. हे त्यांचं प्रसिद्ध वचन आहे की श्रम केला, जर तुम्ही काम केलं, श्रम केला तर तुम्हाला कैलास प्राप्त होईल, तुम्हाला स्वर्ग प्राप्त होईल. कैलास याचा अर्थ होतो स्वर्ग. की तुम्ही जातीभेद करू नका, धर्मभेद करू नका, तुम्ही फक्त श्रम करा. श्रमाचं महत्त्व त्यांनी सांगितलं आणि त्यांचं एक प्रसिद्ध असं वचन होतं, काय कवे कैलास. हे विचारलं जाईल, काय कवे कैलास म्हणजे काय, तर श्रम हेच कैलास. श्रम करा, तुम्हाला स्वर्ग प्राप्त होईल, असा त्याचा अर्थ होतो. त्यांनी काय केलं की चळवळ केली, त्या चळवळीमध्ये स्त्रियांचाही सहभाग करून घेतला. म्हणजे अगोदर चळवळींमध्ये फक्त पुरुष असायचे, परंतु त्यांनी स्त्रियांना पण त्या ठिकाणी सहभाग करून घेतल्या. त्यांनी एक मंडप म्हणजे सभा भरवण्यासाठी अनुभव मंडप या सभागृहाचं त्यांनी स्थापना केली होती आणि त्या अनुभव मंडपमध्ये त्यांनी
विविध जाती धर्माचे स्त्री आणि पुरुषांचा समावेश करून घेतला होता. ते पुढच्या चित्रांमध्ये दाखवलेलं आहे. पाहू आपण. संत बसवेश्वर यांनी अहिंसा, सत्य, भूतदया म्हणजे प्राणीमात्रांवर दया आणि सर्व धर्म समानता ह्या गोष्टी मानलेल्या दिसून येतात. संत बसवेश्वर यांनी अहिंसा, सत्य, भूतदया आणि सर्व धर्म समानता असे काही तत्व त्या ठिकाणी स्वीकारलेले दिसून येतात. संत बसवेश्वर यांनी जातीभेदाला विरोध केला. म्हणजे अगोदर काय होतं, तर अगोदर प्राचीन कालावधीमध्ये आणि मध्ययुगाच्या सुरुवातीमध्ये 4 जाती होत्या हिंदू धर्मामध्ये. एक म्हणजे ब्राह्मण, दुसरं म्हणजे क्षत्रिय, तिसरं म्हणजे वैश्य आणि चौथं म्हणजे शूद्र. आणि या जातींमध्ये खूप भेदभाव असायचा. म्हणजे काहींना उच्च स्थान होतं, काहींना कनिष्ठ स्थान होतं. परंतु त्यांनी ह्या 4ही गोष्टी कधीही मानल्या नाहीत. त्यांनी या 4ही गोष्टींना विरोध केला. असे होते संत बसवेश्वर. संत बसवेश्वर यांचं एक प्रसिद्ध वचन आहे, ते म्हणजेच कायकवे कैलास. कायकवे कैलास म्हणजे याचा अर्थ सांगितला की श्रम हेच कैलास. जर तुम्ही श्रम केलं तर तुम्हाला स्वर्ग प्राप्त होईल. पुढे ते एक लिंगायत जातीचे होते. या ठिकाणी शिवलिंग आपल्याला दिसून येतात. म्हणजे त्यांनी शंकराचे विचार त्या ठिकाणी मांडलेले दिसून येतात. त्यांनी आपल्या चळवळीमध्ये स्त्रियांचाही सहभाग केलेला दिसून येतो. त्यांनी सभा भरवण्यासाठी एक सभागृहाची स्थापना केली होती. त्याचं नाव होतं अनुभव मंटप. आणि अनुभव मंटपमध्ये आता विविध जातीचे धर्माचे सगळे स्त्री आणि पुरुष यांचा समावेश या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे स्त्रियांचाही समावेश त्यांनी आपल्या सभागृहामध्ये करून घेतला. मग असे संत बसवेश्वरांनी काय केलं, तर संत बसवेश्वरांनी आपले जे विचार आहेत ते आपले विचार कन्नड भाषेमध्ये मांडले कर्नाटकमध्ये. परंतु त्यांचे काही अनुयायी होते. त्यांच्या अनुयायांनी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपले विचार मांडलेले दिसून येतात. त्यांनी रचना केलेल्या दिसून येतात. जसं कन्नडमध्ये संत बसवेश्वरांनी काही रचना केल्या आहेत, अगदी त्याचप्रमाणे त्यांच्या अनुयायींनी सुद्धा मराठी भाषेमध्ये सुद्धा काही रचना केलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये एक व्यक्ती आहेत मनमथ यांनी परमहस्य नावाचा एक प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. तर त्यांनी महाराष्ट्रामध्ये लिंगायत विचारधारेचा प्रसार केलेला दिसून येतं संत मनमथ यांनी. नंतर कर्नाटकमध्ये अजून 2 व्यक्ती होऊन गेलेले आहेत. एक पंप आणि एक आहे पुरंदरदास. तर हे सुद्धा कर्नाटकमधले एक प्रसिद्ध संत आपल्याला दिसून येतात. तर या तासिकेमध्ये आपल्याला फक्त भक्ती चळवळीचा अभ्यास करायचा आहे. नंतर पुढच्या तासिकेमध्ये महानुभव पंथ, गुरु नानक आणि सुफी पंथ थोडक्यात दिलेला आहे, ते पाहू. धन्यवाद.